नमस्कार, मी ओमप्रिया कौस्तुभ स्वागत करते आपलं केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये। आपली कंपनी जवळपास 30 ते 40 प्रकारचे फूड प्रोसेसिंग मशिनरीज मॅन्युफॅक्चरिंग करते। चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ। आज आपल्या कंपनीमध्ये बनारसहून आशिष पटेल आलेले आहेत। आशिष पटेल सरांनी जवळपास 20 दिवसापूर्वी आपल्याकडे ऑनलाईन बुकिंग केली। ऑनलाईन बुकिंग करण्याच्या अगोदर त्यांनी मशीनची सगळी माहिती घेतली। माहिती घेतल्यानंतर त्यांनी आपली कंपनी व्हिडिओ कॉलवरती पाहिली। व्हिडिओ कॉलवरती कंपनी पाहिल्यानंतर त्यांना सगळी कन्फर्मेशन झाल्यानंतर कंपनीच्या करंट अकाउंटवरती त्यांनी बुकिंग अमाऊंट टाकली। बुकिंग अमाऊंट टाकल्यानंतर आज जवळपास 20 दिवसांनी ते मशीन घेण्यासाठी आलेले आहेत। त्यांची मशीन पापड मशीन, मसाला ग्राइंडर मशीन, शेवाय मशीन आणि आटा चक्की आहे। तर आज त्या मशीनचा त्यांचा डेमो, ट्रायल आणि ट्रेनिंग होईल। चला तर मग बघूयात आपण त्यांचा डेमो, ट्रायल आणि ट्रेनिंग। आपल्या शेवाई मशीन मध्ये पीठ हे मॅन्युअली प्रेस करायची गरज नाही। तुम्ही जे काही पीठ मशीन मध्ये वापरणार आहेत, जसं की रव्याचं, गव्हाचं, मैद्याचं, ते पीठ मशीन आपोआप खेचून घेते। या मशीन मध्ये डिफरन्शिएट गिअर यूज केलेले आहेत, त्यामुळे मशीनची ड्युरेबिलिटी जवळपास 10 वर्ष राहते। या मशीन मध्ये पाण्याचं वेगळं भांड नाही दिलेलं। या मशीन मध्ये पाण्याचा पंप दिलेला आहे, त्यामुळे तुमचं जे काही पाणी असेल ते ऑटोमॅटिकली सर्क्युलेशन होतं, त्यामुळे शेवाईची क्वालिटी छान येते। या सगळ्या गोष्टीमुळे आपली जी शेवाई तयार होते, ती शेवाई तुम्ही यूज करताना गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती एकमेकांना चिटकत नाही, त्याचा लाद्या तयार होत नाही। त्याचबरोबर मशीनमध्ये आपण फॅन दिले आहेत। फॅनमुळे जी काही हॉफरमधून शेवाई येते त्या शेवायला हवा लागते, त्यामुळे ती शेवाई एकमेकांना चिटकत नाही। A1 क्वालिटीची शेवाई तयार होते। आशिष सरांनी आपल्या शेवाया बघितल्या, मशीनमधून कसे निघतायत तेही ते चेक केले। त्यांना शेवाय मशीनची क्वालिटी आवडली, शेवाया आवडल्या। त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की मी बऱ्याच ठिकाणी शेवाई मशीन बघितली, कंपन्यांना व्हिजिट दिली, पण तिथे फक्त मशीन दाखवले। तुमच्यासारखा असा डेमो, लाईव्ह डेमो मी कधीच बघितलेला नाहीये आणि मला तो खूप आवडला। शेवाय मशीनचा डेमो झाल्यानंतर आशिष सरांना तांदळाच्या पापडाचा डेमो बघायचा होता। त्यासाठी आता आपण त्यांना तांदळाच्या पापडाचा डेमो देणार। तांदळाच्या पापडाच्या डेमोमध्ये आपण त्याच्यामध्ये किती पाण्याचं प्रमाण टाकणार, पीठ कसं टाकणार, किती किलो टाकणार, त्यामध्ये मिक्सिंग कसं राहणार, ते कसं शिजवलं जाणार, हे सगळं चेक करायचं असतं। तर आता ह्या पाण्यामध्ये आपण किती प्रमाणात तांदूळ टाकणार, पाण्याचं टेम्परेचर किती ठेवणार, ह्या सगळ्या गोष्टी आशिषजींना सांगतोय। आता पापड मशीनमध्ये आशिषजींना आपण तांदळाचा पापड बनवून दाखवणार आहोत। सगळ्या मशीनमध्ये फक्त उडदाचा पापड बनला जातो। आपल्या मशीनमध्ये तांदळाचा, नागलीचा, उपवासाचे हे बरेच पापड बनले जातात। तर ते कसे बनले जात आहेत तेही आपण त्यांना दाखवतो, ट्रेनिंग देतो, डेमो देतो। आशिषजींना आता आपण सांगितलं की मशीनमध्ये तांदळाचा पापडही कसा बनवला जातो। तर तांदळाच्या पापडामध्ये पहिले तुम्हाला खिसी घ्यावी लागते। तर ती कशी खिची घ्यायची, किती प्रमाणात पाणी टाकायचं, किती प्रमाणात तांदूळ टाकायचं, त्याचा घाट कसा घ्यायचा, ते शिजवलं किती प्रमाणात जातं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्याही, करूनही दाखवल्या। त्यानंतर आम्ही त्यांना मशीनमध्ये तांदळाच्या पापडासाठी सेटिंग कशी केली जाते ह्या गोष्टीही त्यांना आम्ही सांगितल्या। आशिष सरांना मशीनमध्ये तांदळाच्या पापडाचाही डेमो बघायचा होता। त्यासाठी तांदळाचा पापड कसा बनवला जातो, त्याची खिशी कशी घेतली जाते, पाणी किती प्रमाणात गरम केलं जातं, त्याचं टेम्परेचर किती असेल, परत पीठ त्याच्यामध्ये मिक्स कसं केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आशिषजींना सांगितल्या। आशिष सरांना मसाला मिक्सर ग्राइंडरचा डेमो दिला। त्यामध्ये
मसाला कसा तयार होतो, लाल मिर्च पावडर कशी तयार होते, परत ते किती प्रमाणात टाकलं जातं, किती किलो घेऊन टाकलं जातं, त्याची किती प्रमाणात फाईन पावडर होती आणि ती फाईन पावडर झाल्यानंतर ती चेक केल्यानंतर आपल्याला त्याला फिजिकली टच करायची गरज नाही, ती डायरेक्टली मिक्सरमधून बाहेर येते. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना दाखवून दिल्या. ते त्यांनी पण चेक केलं, त्यांना ते फाईन पावडर खूपच आवडली. या मशीनमध्ये तुम्ही लाल तिखट, काळं तिखट, त्याचबरोबर लसूण अद्रक पेस्ट, कांदा पेस्ट, कोथिंबीर पावडर ह्या सगळ्या गोष्टी ह्या मशीनमध्ये तुम्ही बनवू शकतात. जे काही तुम्ही घरगुती मिक्सरवरती बनवतात तेच मसाले तुम्ही ह्या मशीनवरती बनवू शकता, पण 5 ते 10 किलोच्या क्वांटिटीमध्ये. त्याचबरोबर आशिषजींना आम्ही उडदाच्या पापडाचा डेमो दिला. उडदाच्या पापडाचा डेमो घेताना आपल्याकडे आणखीन एक क्लायंट आले होते, त्यांनीही उडदाच्या पापडाचा डेमो घेतला. त्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती टाकलं जातं, ते कसं मिक्सिंग होतं, उडदाचा पापड कसा बनला जातो हेही त्यांना आम्ही दाखवून दिलं. आणि हे दाखवून दिल्यानंतर आशिषजींनी स्वतःही त्यांनी मशीन चालवून बघितली. तांदळाचा पापड, नागलीचा पापड, उपवासाची पापड हे फक्त आपल्या मशीनमध्ये बनतात, कारण की आपल्या मशीनमध्ये हे पापड बनवल्यानंतर बेल्टवरून तुम्हाला इझिली हे पापड उचलू शकतात. हा सगळा डेमो झाल्यानंतर क्लायंट सोबत आमचं डिस्कशन झालं मशीन संदर्भात. मशीनची क्वालिटी त्यांनी विचारली, मशीनमध्ये कोणते अँगल यूज केले ते विचारले. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की जे काही शेवाई मशीनवरती जे तुमचे क्लायंट आहेत, आता सध्या ते बिझनेस करतायत, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मला द्या, मला ह्या मशीन संदर्भात आणखीन त्यांना विचारणा करायचे. मग आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट नंबर दिले, ते त्यांच्याशी बोलून घेतले. आता ते पूर्णपणे सॅटिस्फाईड आहेत. बनारस से तो इतना लंबा सफर, मतलब नासिक यहाँ कैसे आपको इशू है? देखिए, जैसे कि मेरा नाम आशीष प्रसाद है और हम बनारस के रहने वाले हैं, और हमारे पास जो है कि नाबार्ड से विद कोशिश जो है कि एफपीओ बनाया गया है, किसान उत्पादक संगठन बनाया गया है, मतलब किसानों का संगठन बना करके उनको बिजनेस मॉडल में लाए. उसका बाय प्रोडक्ट नहीं बन पा रहा है. अगर वही चीजें हम लोग बाय प्रोडक्ट बना करके अगर देते हैं तो उसका मार्केट वैल्यू बढ़ जाता है, जिससे उसको मुनाफा ज्यादा होगा. बराबर है. तो इस पर्पज से हमने बहुत सारे नेट से सर्च किया, यूट्यूब पे देखा, तो आपका केपी इंटरप्राइजेस बेस्ट एंड बेस्ट हमें लगा. अच्छा. तो हमने रिक्वेस्ट डाला था, तो शायद आपकी तरफ से आया था, फिर आपने मैडम का नंबर प्रोवाइड कराया था, तो फिर बराबर कांटेक्ट में हुआ. तो एक बार मैंने कंपनी विजिट किया. इससे पहले भी आपने कोई कंपनी विजिट किया था? इससे पहले भी हमने कंपनी लोकल में अपने यहाँ विजिट किया था, लेकिन हमें वो सेटिस्फेक्शन नहीं मिला. अच्छा. आपके यहाँ पे भी मैन्युफैक्चरर है? अच्छा. बट वो क्लियरिटी नहीं है जो आपने हमको विजिट के दौरान क्लियरिटी दिलाया. राइट. हमारा जो हम मशीन बनाते हैं वो मार्केट से 2 स्टेज एडवांस होता है. मतलब जो कस्टमर हमारे रहते हैं, जो मशीन हमारे साल भर में जितने भी मशीन जाते हैं, उनका कॉमन फीडबैक निकलता है कि भाई ये हमने 50 मशीन दिए है, 50 मशीन का कॉमन फीडबैक निकला है कि इसका डाई चेंज करने में हमको तकलीफ हो रहा है, तो उसका सोल्यूशन हम ये साल क्लियर करते हैं. ऐसे करते करते अभी तक हमारा मॉडल मार्केट के अंदर सबसे एडवांस मॉडल हमारा है. जी. हमारा काम ये होता है कि भाई मशीन में आपको दिक्कत ना आए, आप मशीन लेने के बाद उससे 2 पैसा उससे अर्निंग आए. और हमारा ज्यादा से ज्यादा फोकस ये होता है कि मशीन जीरो मेंटेनेंस रहे, जिससे कि आपका जो बिजनेस है या फिर आपका जो लाभार्थी या फिर आपके जो कस्टमर है, जो एफपीओ है आपका, वहां पे काम चलेगा. तो हर कोई बंदा अलग अलग हैंड से मशीन चलाता है, तो बनाने का रीजन यही होता है कि भाई कोई भी बंदा चलाए तो इजीली उसको ऑपरेट करते हैं. वही हमारा मेन मोटो होता है.
जिसको समझ में आ रहा है वो भी चला पाए, जिसको नहीं समझ में आ रहा है हल्का सा समझा दो वो भी चला पाए। जी बिल्कुल, क्योंकि इसी बार विजिट के दौरान ही थोड़ा सा मैम ने हमको दिखाया और हमने करके बताया और हमने करके दिखा दिया। तो सर आप तो ऐसे बना रहे जैसे ट्रेंड आदमी है। मतलब इतनी इजीली वे में प्रोडक्ट को निकाल लेना बहुत। हमने खुद चला के भी देखा था उस टाइम मशीन। ये जो हमारी कंपनी है केपी प्रोडक्ट, तो इसकी जानकारी आपको कहाँ से मिली? यूट्यूब से मिली या फिर यूट्यूब से मिली? अच्छा, आपने हमारी कंपनी के वीडियो देखे? आप ही कंपनी ने बहुत सारे कंपनियों को वीडियो हमने देखे कि ये हमें पापड़ बनाने की मशीन कहाँ से मिल सकती है। हमने 4-5 को देखा, उस पर सब लिस्टिंग किया कि इनका प्राइस क्या है, इनका मेटल क्या क्या है यूज कर रहे हैं, कंपैरिजन किया। हाँ, कंपैरिजन हमने किया। हाँ। तो आपका बेस्ट मिला। अच्छा, तो हमने आपको कॉल किया। ये देखेंगे पूरा मैंने एक लिस्ट बना रखा है, आपका प्राइस क्या है, कौन कौन से मेटल भी यूज किया है, कितना साइज का है, क्या क्या प्रोडक्ट निकल सकता है, सब हमने सबका लिस्ट बनाया। हाँ, हाँ। फिर उनको ग्रेडिंग किया कि कौन हमारे लिए बेस्ट है। वेरी गुड, वेरी गुड। मतलब आपका स्टडी अच्छी तरह से स्टडी अच्छी तरह से करके फिर अपने बनारस में हमने सर्च किया। हाँ। उनका विजिट किया। हाँ। कि जो हमारे बनारस में है, इसलिए विजिट किया कि ताकि वो नजदीक में रहेंगे तो सर्विसेज अच्छी मिलेगी। लेकिन हमको वो सेटिस्फैक्शन नहीं मिला। हाँ। तो फिर हम आपसे आपका जो विश्वास है वो नहीं टूटेगा, जिसकी हम गारंटी लेते हैं। ऐसे ही हमारे साथ जुड़े रहिए, अच्छा लगेगा हमें। और